नमस्कार. माझं नाव चंद्रकांत सोमा पोयरेकर. मी राहायला कशिश पार्क ठाणे इथून आलो आहे. कारण मला पंचकर्म करण्यासाठी इथे येण्या भाग भाग पाडलं तर माझ्या मुलीने. कारण मुलीने त्याचे अगोदरच पंचकर्म केले असल्याकारणाने तिला इथे प्रचंड चांगलाच गुण आला. त्या गुणामुळे तिने मला इथे सदानंद सदानंद आयुर्वेदिक राजाश्रम या आश्रमामध्ये मला भरती केलं. ते डॉक्टर नर्मदा अक्षदा पंडित म्हणून डॉक्टर आहेत. त्याने मला इथे भरती करून घेतलं. इथे भरती केल्यामुळे माझं पायाचा प्रॉब्लेम होतो. पाय जाम दुखत होता डावा. त्यामुळे मला चालता येत नव्हतं. चांगला दुखत होतं. त्यामुळे मला चालता येत नव्हतं का उठता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मला डॉक्टर अक्षता मॅडमने इथे भरती केलं. त्यामुळे त्यांचा मी प्रथम आभार मानतो. नंतर मी ॲडमिट झाल्यामुळे तेथील कर्मचारी माननीय काय नाव त्याचं माननीय आयुर्वेदिक कर्मचारी यांनी मला औषधं, योगा आणि पंचकर्म याचं शास्त्र करून माझ्यावर इलाज केले. ते 7 दिवस व्यवस्थित त्याने मालिश किंवा औषधं लावून ते तरी आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्याने मला काम माझ्यावर जे इलाज केले त्यावेळी त्याचे प्रथम आभार मानतो. नंतर इलाज केल्यामुळे मला जास्तीत जास्त चांगला गुण आला असल्यामुळे मला थोडं माझा वेदना माझ्या दुखणं कमी झाल्यामुळे मला आता थोडं चालता यायला लागलं आणि दुखणं कायमचं थोडं जर कमीच झालं. 100% कमी झालं मी असं मानतो. त्यांचं मी भयंकर आभारी आहे. तसा आभारी आहे. तसंच त्याने मला इथे की दवा किंवा जेवण म्हणजे काय आहे. जेवण सुंदरच जेवण दिलं. खरोखरच लय भारी भयंकरच जेवणाबद्दल मी त्यांच्या खरोखरच तसे आभारी आहे. कारण मला जेवणामुळे डाईट करायला लावलं. मला चांगले वाशे जेवण चांगलं दिल्यामुळे मी त्याचे आभार मानतो. तसेच येथील कर्मचारी सर्व चांगल्या गुणाचे असल्यामुळे ते माझ्या भाऊ बहीण नातलगाप्रमाणे वागवत होते. माझ्यावर अत्यंत चांगलं प्रेम केलं. त्यांचा मी सत्यशः आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव चंद्रकांत पोयरेकर. लाल